जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्री चरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपल्या दासबोध निरूपणाला पुन्हा सुरुवात होत आहे. मागच्या प्रवचनामध्ये दशक 8 समास 6 पाहिला होता. त्यातील 52व्या ओवीमध्ये शिष्यांनी प्रश्न विचारले होते की मोक्ष म्हणजे नेमके काय, ती अवस्था कशी असते आणि संत संगतीत मोक्षाची हमी कशी मिळते. आणि समर्थांनी सांगितले होते की याचे उत्तर मी तुम्हाला पुढच्या समासात देईल. आता मोक्ष लक्षण समासात आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. योगायोग असा आहे की 15 दिवसाच्या सुट्टीनंतर जो समास आला त्यात मागच्या सगळ्या समासांची उजळणी होणारच आहे. म्हणजे अभ्यासाची लिंक पुन्हा लागणार. कारण सिरियल सुरू होण्याआधी आदल्या दिवशी कथा कुठपर्यंत आली हे सांगतात. तसंच योगायोगाने याही समासात तसंच होत आहे की नवीन भागाला सुरुवात होते आहे. त्याआधी मागचा सुद्धा सगळा मतितार्थ जवळपास येणार आहे. असो, दशक 8 समास 7 मोक्ष लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा श्रोतयांचा पक्ष, किती दिवसा होतो मोक्ष. तेची कथा श्रोते दक्ष, होनी ऐका श्रीराम. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. संत संगे पावावे, मोक्षास कैसे श्रीराम. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तो संत संगे कैसा लादला, तेही ऐका श्रीराम. की किती मुदतीत मोक्ष मिळतो असा प्रश्न श्रोत्याने विचारला. त्याचे उत्तर आता लक्ष देऊन ऐका. मोक्ष म्हणजे नेमके काय, मोक्षाची लक्षणे कोणती आणि संतांच्या संगतीत तो कसा मिळवावा. याचे उत्तर देताना 3ऱ्या ओवीत समर्थांनी अगदी एकाच वाक्यात त्याचं उत्तर सांगितलं आहे की तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तो संत संगे कैसा लादला, तेही ऐका श्रीराम. याचे थोडक्यात उत्तर असे की जो बांधला गेला आहे तो बद्ध व मोकळा झाला आहे तो मुक्त. आणि संत सहवासाने मोक्ष कसा लाभतो ते आता तुम्ही ऐका. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. तो विवेके मुक्त केला, साधुजनी श्रीराम. जो बांधला गेला तो बद्ध असं समर्थांनी 3ऱ्या ओवीत आपल्याला सांगितलं. तर मग तो जो बद्ध आहे तो बांधला गेला आहे. मग बंधन कोणालाच आवडत नाही. कारण प्रत्येकाला मोकळं स्वतंत्र असणेच आवडते. सामान्य प्रापंचिकाला मुले जेव्हा लहान असतात तेव्हा आपण म्हणतो की मुले थोडे मोठी झाली ना
की मी जरा मोकळी होईल. कॉलेजमध्ये गेले की आता त्यांना एखादी चांगली नोकरी लागली की मोकळी होईन. आता एकदा त्याचे लग्न झाले की मी मोकळी होईन. व मग मी नाही तर नातवंडांना कोण सांभाळणार? नातवंडे थोडी मोठी झाली की असं हे आयुष्यभर. खरं म्हणजे जीवाला बंधन नको असतानाही तो स्वतःवर ते लादूनच घेत असतो. म्हणून सतत हे झाले की मोकळे होईन, ते झाले की मोकळे होईल असे त्याला वाटत असते. मुळात जीवाला बंधन नकोच असते, कारण तो सुखरूप आहे. त्याला बंधन नाहीच, पण तो स्वतःला बंदिस्त करतो. परमार्थात जो बांधला गेला त्याला बद्ध म्हणतात. मग हे बंधन कोणावर आहे, केव्हापासून आहे, ते सत्य आहे की कल्पित आहे, ते कोणाचे आहे, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे समजणे आवश्यक आहे. बंधन जीवावर असते. आत्मा नित्यमुक्त असल्याने त्याला बंधन नाही. देह एक अचेतन असल्याने देह व देहाच्या अंतःकरणादी घटकांनाही बंधन शक्य नाही. बंधन अनादी काळापासून आहे. पहिली जीवसृष्टी केव्हा निर्माण झाली हे कोणालाच कधीच सांगता येत नाही. हेच अनादी तत्व आहे. बंधन कल्पित आहे, कारण सत्य हे नेहमी त्रिकालाबाधित असते. जे तिन्ही काळात अबाधित आहे त्यातून सुटका होणे शक्य नाही. बंधन जर सत्य असते तर त्यातून सुटकाच झाली नसती. पण शास्त्र मोक्ष साधन सांगते व मुक्तांचे वर्णन करते. अनेक संतांचा तो अनुभव पण आहे. त्या अर्थी बंधन सत्य असणे कदापि शक्य नाही. मग हे बंधन अविद्येचे आहे. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी श्रीराम. की बंधन अविद्येचे आहे आणि या अविद्येचा परिणाम म्हणून जीव बांधला गेला. कल्पित बंधनालाच तो सत्य समजून बसला व मी जीव आहे अशा निश्चयात बांधला गेला. अशा बांधल्या गेलेल्या जीवाला मी ब्रह्म आहे अशा विवेकाची शिकवण संत देतात व त्याला मुक्त करतात. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेणे प्राणी झाला अल्प, देहबुद्धीचा श्रीराम. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण, भोगीन आता श्रीराम. की अनेक जन्माच्या संस्कारामुळे मी देह, मी कर्ता ही संकल्पना इतकी दृढ झाली आहे की त्याला खऱ्या आत्मस्वरूपाचा विसर पडला. आपण अजन्मा असूनही आपल्याला जन्ममरण आहे व केलेल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी विश्वव्यापी असूनही स्वतःला एका देहापुरता सीमित समजून स्वतःला देहात कोंडून बंधने लादून घेतो व हे बंधन अनिवार्यपणे भोगावेच लागतील असे तो समजतो. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे श्रीराम. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली श्रीराम. तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधून कोसला, मृत्यू पावे श्रीराम. तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्ममरण सुटेचे ना श्रीराम. सामान्य माणसाच्या दृष्टीने पाप केले की दुःख व पुण्य केले की सुख प्राप्त होते. पाप असो की पुण्य असो, दोन्हींचीही फळे भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो. असे पापपुण्याची सुखदुःखे व अखंड गर्भवासाचे चक्र अटळ आहे असा त्याचा पक्का निश्चय झालेला असतो. असा ज्याचा पक्का निश्चय झालेला असतो तोच मी जीव असे समजतो व बांधला जातो. त्यालाच बद्ध म्हणतात. इथं समर्थांनी रेशमाच्या किड्याचं सुंदर उदाहरण दिलं आहे की रेशमाचा किडा स्वतःभोवती कोश तयार करून त्यातच गुदमरून मरतो. त्या किड्याप्रमाणे अज्ञानात गुरफटून तो जीव जन्म मरण अटळ असल्याच्या कल्पनेतच राहतो. आता काही दान करू, पुढल्या जन्माचा आधारू, तेने सुखरूप संसारू, होईल माझा श्रीराम. की त्याला जेव्हा तो स्वतःला जीव समजायला लागला आणि जन्म मरण अटळ असल्याच्या कल्पनेतच तो राहायला लागला,
तेव्हा त्याला असं वाटते की हे दुःख काहीतरी आपलं कमी होण्यासाठी आपण काय करावं, तर आपण दान करावं असं त्याला वाटते. म्हणून आता 11 ते 16 या ओव्यांमध्ये जीवाला जन्ममरण अटळ असल्याच्या कल्पनेने आता सुखाचे जीवन असावे, त्यासाठी काही पुण्य करावे, दानधर्म करावे असे त्या जीवाला वाटते, हे सांगणाऱ्या या ओव्या आहेत. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की श्रीराम. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे श्रीराम. की मागील जन्मात दानधर्म न केल्याने या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले आहे, त्यामुळे आता थोडा तरी दानधर्म केला पाहिजे असं त्या अज्ञानी जीवाला वाटते. असा विचार करून एखादे जुने वस्त्र कोणाला तरी तो देतो, एखादं तांब्याचं नाणं देतो आणि हे दिल्यामुळे मी दान केले असं त्याला वाटते आणि पुढील जन्मीची कोटीपट फळ मला मिळेल असा त्याला विश्वास वाटायला लागतो. त्याशिवाय त्र्यंबकेश्वरसारख्या कुरुक्षेत्र या क्षेत्रांमध्ये जाऊन दान करणं याला अत्यंत महत्त्व आहे. मग त्याचे महत्त्व यांनी ऐकलेलं असल्यामुळे तो तेथे जाऊनही काही दान करतो आणि मग दान केल्यावर त्या दानामधनं त्याला परतीची अपेक्षा असते, पण दान केल्यानंतर त्यात परतीची अपेक्षा कधीच असू नये. रुका अडका दान केला, अति तास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा श्रीराम. तो काही पैसे दान करतो, एखाद्या संस्थेला मदत करतो, भिकाऱ्याला भाकरीचा तुकडा घालतो, असे हे जरी केलेले असले तरी यामुळे कधीही पुण्य मिळत नाही. कारण असं दान देण्यामागे, एखाद्या संस्थेला मदत करणं, तर असं दान देण्यामागे सामाजिक जबाबदारीचा भाग आहे किंवा आपलं नाव व्हावं, त्या संस्थेने आपलं नाव बोर्डवर लावावं अशी अपेक्षा त्या दान देण्यामध्ये असते. म्हणून असे ज्ञान दिल्यावर त्याला वाटते की मला आता काहीतरी याच्यातनं निश्चितच पुण्य मिळेल. याशिवाय कोणाला असं वाटते की उरलेले अन्न जेव्हा आपण कोणाला भिकाऱ्याला वगैरे देतो तेव्हा त्याला अन्नदान केल्यासारखं वाटतं. उरलेले अन्न द्यावे हे खरं आहे, पण ते दान दिल्याने पुण्य मिळते हे मात्र कदापि शक्य नाही. तो मी खाईन पुढलिया जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंती जन्मकर्मी प्राणी यांची श्रीराम. की असा हा सगळा दान केल्याने माझा पुण्यसाठा वाढेल आणि हा मला पुण्य, आता मी या जन्मात जे पुण्य करतो आहे हे पुण्य मला पुढच्या जन्मामध्ये कामात पडेल अशी वासना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि या वासनेचं बीजच त्यामध्ये रोवलं जाते. कारण वासनेमधनंच आपला जन्म असतो, हे बीजच रोवले जाते. आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन, ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा श्रीराम. की आता ज्या प्रमाणात मी दानधर्म करीत आहे त्याच्या अनंत वटीने पुढच्या जन्मात मला मिळेल अशी कल्पना करणारा अज्ञानी व बद्ध आहे असं समजावे असे समर्थ सांगतात. आणि सामान्य लोकांचा अजून एक गैरसमज आहे की पाप आणि पुण्य या बाबतीत त्यांचा असा गैरसमज आहे की पुण्य केले की आधीचे पाप नाहीसे होते. परंतु साधकांनी हे लक्षात ठेवावे की पापाला पुण्याचा छेद कधीच जात नाही. म्हणजे पुण्य केले की आधी केलेल्या पापाचा भाग कमी होईल व पुण्याचा साठा वाढेल असे कदापिही शक्य नाही. कारण कुठल्याही कर्माचे फळ पाप असो वा पुण्य ते स्वतंत्रपणे त्यांची त्यांची फळे देतात आणि ती भोगूनच संपवावी लागतात. त्यासाठीच जन्म मात्र घ्यावाच लागतो. गर्ववास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी श्रीराम. की असा अनंत वेळा देहात जन्म घेतल्यानंतर अचानकपणे पाप आणि पुण्य समान होते आणि मनुष्याचा देह मिळतो. अशा या नरदेह मिळाल्यानंतर ब्रह्मज्ञान होऊन मोक्ष मिळाला नाही तर जन्म मरणाचे फेरे चुकत नाही.
हे जन्म मरण सतत मनुष्य शरीरात होतीलच, कारण प्रत्येक जन्म मनुष्याचाच मिळेल हे कदापिही सांगता येत नाही. त्यामुळे कोणचा मिळेल हे माहीत नाही. कदाचित कृमी कीटकादी शरीरेही मिळू शकतात. म्हणून ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुतापरी नरदेह संसारी परम दुर्लभ श्रीराम. की अनेक शास्त्र ग्रंथामधून हा निर्णय अनेक प्रकारांनी सांगितलेला गेलेला आहे, कारण मनुष्य शरीराचा लाभ अति दुर्लभ आहे. शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. एक मनुष्यत्व, दुसरं श्रीगुरु व तिसरं मोक्ष. पापपुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचनी भागवती श्रीराम. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पावावी श्रीराम. देव अनुकूल नव्हे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्धी तरवे तया, आत्महत्यारा बोली जय श्रीराम. की मुळातच नरदेह प्राप्त होणे अत्यंत दुर्मिळ आणि तो तरुण जाणे भल्या भल्यांनाही अशक्य आहे, कारण हा संसार समुद्र मायेने झाकला गेलेला आहे. तो स्वबळावर तरुण जाणे कदापिही शक्य नाही. त्यासाठी श्री गुरुच हवे. श्री गुरूंच्या आज्ञेत राहिल्यास व श्री गुरूंची कृपा प्राप्त झाल्यास याचे कल्याण व्हावे हा क्षणिक श्रीगुरूंचा संकल्प सुद्धा आत्मसुखाचा लाभ करून देतो. त्यासाठी गाठी पुण्यच हवे. पापमय जीवन जगणाऱ्याला ईश्वर कृपा लाभत नाही. तो भवसमुद्र तरुण न जाणारा आत्मघातकी ठरतो, असं श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत. नरदेही ज्ञाने विण, कदान चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी श्रीराम. की ज्याला आत्मज्ञान झालेले नाही त्याला 84 लक्ष योनीचा फेरा फिरतच बसावं लागते. म्हणूनच त्याला समर्थांनी आत्मघातकीच म्हटलेलं आहे. मनुष्य जन्मात जर ज्ञान झाले नाही तर जन्ममरण चुकत नाही आणि अनेक प्रकारच्या नीच योनीतील जीवनाचे हाल सोसावे लागतात. म्हणून आता 26-27व्या ओवीमध्ये नीच योनीमध्ये कुठले जन्म मिळू शकतात याचा उहापोह समर्थांनी केला. रीस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ हैसा खर, काक कुरकुट जंबुक मार्जर, सरळ बेडूक मक्षिका श्रीराम. इत्यादिक नीच योनी ज्ञान नसता भोगणे जनी, आशा धरी मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची श्रीराम. की अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, गाढव, कावळा, मांजर, सरडा, बेडूक, माशी अशा कुठल्याही योनीमध्ये आपण जाऊ शकतो, म्हणजे जन्म मिळू शकतो. आत्मज्ञान न झाल्यामुळे अशा नीच योनीत जन्म घ्यावा लागतो. तरीही मूर्ख माणसे पुढील जन्म स्वीकारण्याचा संकल्प करतात. हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरिता लाज नाही श्रीराम. की आज असलेल्या या मनुष्य शरीराला मरण आल्यावर पुन्हा मनुष्य शरीर मिळेल अशी खात्री बाळगणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. इतक्या या लाज या शब्दामध्ये समर्थ खडसावून सांगत आहेत. कोण पुण्याचा संग्रहो, जो जे पुन्हा पाविजे नरदेहो, दुराशा धरिली पाहो पुढली या जन्माची श्रीराम. अशी कोणती अगाध पुण्यही तुम्ही जोडली आहे की त्यामुळे तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्मच मिळेल, या भरोशावर त्याची तीव्र इच्छा धरावी. ऐसे मूर्ख अज्ञान जन, केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण, होऊनी ठेला श्रीराम. की अशी इच्छा मनात धरून अज्ञानी मूर्ख स्वतःला संकल्पाच्या स्वतःहूनच स्वतः बंधनात सापडतात व स्वतःचे वैरी बनतात. ऐसे संकल्पाचे बंधन, संत संगे तुटे जान, ऐकतयाची लक्षण, सांगिजेल श्रीराम. असे हे संकल्पाचे बंधन संतांच्या संगतीत सुटते ते कसे ते आता ऐका. पाचा भूतांचे शरीर, निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगताकार, वर्तो लागे श्रीराम. की आपण हा विचार केला की पंचमहाभूतांनीच घडलेली ही
चर व अचर सृष्टी म्हणजे पिंड व ब्रह्मांडाची निर्मिती होऊन प्रकृती किंवा मायेमुळे ती गतिशील झालेली आहे. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौफुटी तत्वांचे श्रीराम. या ओळीमध्ये आपला पिंड आणि ब्रह्मांडाची रचना कोणत्या कोणत्या गोष्टींनी होते याचा उल्लेख केलेला आहे. याचा आता आपण धावता विचार करणार आहोत, कारण पुढे 17व्या ओवीत याबद्दल सविस्तर येणार आहे. या ओवीत त्यांनी म्हटलं की देहाच्या 3 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती. विश्व, तेजस, प्राज्ञ हे जीवाचे अभिमान, तर स्थूल, सूक्ष्म, प्रविविक्त हे भोग, नंतर नेत्र, कंठ, हृदय, मूर्धा हे स्थान, अ उ म ह्या मात्रा, सत्व, रज, तम हे 3 गुण, शिवाय क्रिया, द्रव्य, इच्छा आणि ज्ञान या शक्ती, ही संपूर्ण अशी पिंडाची रचना आहे. अशी ही पिंड व ब्रह्मांडाची रचना एकोहम या संकल्पातून विस्तारले. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडाची रचना कशी होते हे 33व्या ओवीत सांगितले आहे. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली श्रीराम. नानामती नाना भेद, भेदे वाढती वेवाद, परी तो ऐक्यतेचा संवाद, साधू जाणती श्रीराम. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा श्रीराम. देह अंती नासो न जाये, त्यास आत्मा म्हणू नये, नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला श्रीराम. ही अशी पिंड आणि ब्रह्मांडाची रचना एकोहम या संकल्पातून विस्तारली. या तत्वांचा निर्णय करून तो जाणताना अनेक वेगवेगळी मते आणि मतांतरे विविधता आढळते. मात्र या सर्व मतांचे कितीही वाद आणि वेगवेगळी मते असले तरी त्या विविधतेला एकच निर्णय संतांनी दिला आहे, तो म्हणजे या 82 तत्वांचा विचाराने निराश करायचा आणि ही सर्व तत्वे 5 भौतिक असून देह पण पंचभौतिक आहे, म्हणजे माईक आहे, असा निश्चय करून त्याचे अधिष्ठान आत्मा आहे व तो आत्मा मी आहे असा अनुभव घ्यावा. 82 तत्वांचा समुदाय असलेला हा देह आयुष्य संपताच तोही नष्ट होतात, म्हणून या देहाला आत्मा म्हणू नये असं स्पष्ट सांगितले आहे. अंतःकरण प्राणादिक विषय इंद्रिये दशक, हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतःकरण मनबुद्धी, नाना तत्वांचे उपाधी, वेगळा आत्मा श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह श्रीराम. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची वाडी, दशदेह बोली जय श्रीराम. आता इथे त्यांनी अंतःकरण 5 म्हणजे काय, प्राणपंचक याच्या स्पष्टपणे उलगडा केला आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण पंचक आहे व अंतःकरण हे अंतःकरण पंचक आहे. प्राण म्हणजे प्राण, व्यान, अपान, समान आणि उदान. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय. कान, त्वचा, नेत्र, जीभ, नाक ही ज्ञानेंद्रिये, तर वाणी, हात, पाय जनेंद्रिये, गुदद्वार ही कर्मेंद्रिय आहेत. अशा या 25 तत्वांच्या समुदायाला शास्त्रात सूक्ष्म देह म्हटले आहे. आपण पंचीकरणाचा अभ्यास केला होता तेव्हा थोडासा हा विषय बघितला होता की अशा या 5 25 तत्वांच्या समुदायाला शास्त्रात सूक्ष्म देह म्हटले आहे. आणि सूक्ष्म देहाचा सूक्ष्म विचार केला तर असे दिसते की मन, बुद्ध्यादी, अंतःकरण व इतर तत्वे याहून आत्मा भिन्न व अलिप्त आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पिंडाचे देह आहेत, तर विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे देह आहे. म्हणून असे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे देह 8 म्हटले जातात आणि त्यात प्रकृती व पुरुष मिळवले की देहाची संख्या 10 होते.
ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयांचे श्रीराम जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम. की असा हा तत्वविचार आपण हे पाहिलं 82 तत्वांचा की असा हा तत्वविचार ही सर्व तत्व अचेतन असून आत्मा त्याहून वेगळ्या लक्षणांचा म्हणजे चेतन असून तोच साक्षी आहे. ईश्वराचा संकल्प हे जगाचे निमित्त कारण असून तोच कर्ता पण आहे. ईश्वराची तमप्रधान प्रकृती हे उपादान कारण आहे. या संकल्पाचा परिणाम म्हणून दृश्य जगाचे निमित्त व उपादान कारण वेगळे न राहता तोच दोन्ही झालेला आहे ईश्वरच. म्हणून संपूर्ण दृश्याचा तो द्रष्टा आहे. म्हणजे संपूर्ण दृश्य जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते सगळं त्या द्रष्ट्याच्या म्हणजे आत्म्याच्या सत्तेवरच आपल्याला दिसते. जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम. की जीव शिव पिंड ब्रह्मांड माया अविद्या हा सगळा दृश्याचा पसारा सांगू म्हटले तर तो फार मोठा आहे. पण या सगळ्यांपेक्षा आत्मा सर्वाहून भिन्न आहे आणि अलिप्त आहे हे साधकांनी लक्षात ठेवावे. पाहो जाता आत्मेचारी त्याचे लक्षण अवधारी हे जाणून अभ्यंतरी सुदृढ धरावे श्रीराम. एकूण या 4 आत्म्यांची कल्पना करता येते त्याची लक्षणे आता ऐक ती जाणून चांगली लक्षात ठेवावीत. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे 4 आत्मे श्रीराम. भेद उच्च नीच भासती परी 4 एकची असती ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका श्रीराम. की एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा तर चौथा विश्वात्मा असे नाही तिसरा परमात्मा यालाच विश्वात्मा म्हणतात आणि चौथा निर्मलात्मा होय असे ही 4 आत्मे आहेत. पण या 4ही आत्म्यांमध्ये कुठलाही हा उच्च दर्जाचा आहे, हा नीच आहे, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे असा भेद असल्याचा या 4 आत्म्यांमध्ये आपल्याला भास होत असला तरी मुळात 4ही आत्मे एकच आहेत. त्या संबंधी आता आकाशाचा दृष्टांत देऊन खूप सुंदर रीतीने आपल्याला त्यांनी समजून सांगितले आहे. घटाकाश मठाकाश महादाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे श्रीराम. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे श्रीराम. घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोली जे श्रीराम. 52व्या ओळीपर्यंत पूर्ण त्यांनी आकाशाचं उदाहरण देऊनच आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पण साधकांनी हे लक्षात ठेवायचे आहे की या चैतन्याची तुलना आकाशाशी करून 4 वेगवेगळ्या उपाधी असलेल्या आकाशाची मांडणी जरी केलेली आहे तरी केवळ समजूत पडण्यासाठी ही प्रक्रिया सांगितलेली आहे. येथे जीवात्मा म्हणजे घटाकाश आहे, शिवात्मा म्हणजे मठाकाश आहे, विश्वात्मा म्हणजे महादाकाश आहे आणि निर्मळ आत्मा म्हणजे चिदाकाश आहे. आता हे ऐकल्यावर असं वाटते की किती कॉम्प्लिकेटेड आहे, पण हे उदाहरण घेतल्याबरोबर पटकन लक्षात येते की आपण आकाशाचे दृष्टांत खूप वेळा आतापर्यंत घेतले आहे, ते सगळे पुन्हा एकदा आठवायचे आहेत की आकाश मुळात एकच आहे. जेव्हा आकाश घटाला व्यापून असते तेव्हा त्याला घटाकाश म्हणतात. तेच आकाश मठाला व्यापून असते तेव्हा त्याला मठाकाश म्हणतात. जे आकाश घटात आहे व मठात आहे तेच आकाश जगात व जगाबाहेर देखील आहे त्याला महादाकाश म्हणतात. म्हणजे घटाकाश, मठाकाश, महादाकाश अशी उपाधी सापेक्ष नावे त्याला दिलेली आहेत. नंतर उपाधी निरपेक्ष चिदाकाश हेही सांगितले आहे. म्हणजे अशी भिन्न नावे दिले गेल्यामुळे ती आपल्याला वेगळे वेगळे वाटतात आहे की त्याला समजण्यासाठी ती वेगळी वेगळी नावं दिली आहे. पण मुळात आकाश एकच आहे.
म्हणून अशी आकाशाचे 4 प्रकार जरी सांगितलेले असले तरी मुळात आकाश एकच आहे. चिदाकाश वरील 3 उपाधींच्या अस्तित्वामुळे उगीचच कोंडल्यासारखा झाला आहे. म्हणजे साधाही विचार केला तर आपल्या लक्षात येते न की आपण आकाश पाहिलं की आकाश सगळं एकच आहे. मग ते आकाश एखाद्या कळशीत असो, एखाद्या घरात असो किंवा बाहेरचं असो किंवा ब्रह्मांडाच्या पलीकडे असो, सगळीकडे आकाश एकच असणार आहे. म्हणजे केवळ उपाधीमुळे त्यात भेद आहे असं वाटते. मग उपाधी म्हणजे काय? तर जी आपले धर्म उपहितावर न घालता वेगळी राहते त्याला उपाधी म्हणतात. उदाहरणार्थ आकाश. आकाश उपहित आहे व घट उपाधी आहे. मग घट या उपाधीला घटाच्या आकाराचे रूप आहे, पण तो आकार हा घटाचा धर्म आकाशावर घातला जात नाही किंवा लादला जात नाही. आकाश घटाकार झाल्यासारखे वाटले तरी आकाश निराकार आहे. आकाश अखंड, एकसंध, पूर्ण व उपाधी रहित असते. अगदी त्याचप्रमाणे आता इकडे आत्मा एकच अखंड सर्वव्यापी आहे, परंतु उपाधीत सापडल्यासारखा वाटल्याने जेव्हा तो जीवात्मा होतो तेव्हा त्याला आपण जीवचैतन्य म्हणतो. जेव्हा तो शिवात्मा होतो तेव्हा त्याला आपण कूटस्थ चैतन्य म्हणतो. जेव्हा तो विश्वात्मा होतो त्याला ईश्वर चैतन्य म्हणतो व निर्मळात्मा म्हणजे ब्रह्मचैतन्य. हे 4 तयार झाले, हे 4 ब्रह्म तयार झाले. पण त्यातील पहिल्या 3ही उपाधी म्हणजे जीवात्मा, जीवचैतन्य, कूटस्थ चैतन्य, विश्वात्मा म्हणजे ईश्वर चैतन्य, या सगळ्या उपाधी जीव शिव विश्व या सर्वांचा निराश केला असता निर्मळता म्हणजे ब्रह्मचैतन्य अनुभवाला येते. जीव शिव विश्व या सर्वांमध्ये तोच निर्मळात्मा व्यापून आहे, तेच एक ब्रह्मचैतन्य होय. जीवपणे ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे श्रीराम. असे हे आत्म्याचे लक्षण निरुपाधिक हे जाणले की जीवदशा राहत नाही. उपाधी या संकल्पनेचा नीट विचार केला तर आत्मा मुळात एक असल्याचे लक्षात येते. पण हे मात्र संत श्री गुरूंच्याकडून समजून घ्यावे लागते, त्याशिवाय जीवदशा संपत नाही. जीवपण एकदेशी अहंकारे जन्मसोशी, विवेके पाहता प्राणियासी जन्म कैसा श्रीराम. की मी जीव आहे या भ्रमामुळे, अज्ञानामुळे मूळतः व्यापक असलेलाच तो मर्यादित व संकुचित बनला आहे. मी जीव चैतन्य आहे त्याला तो घट्ट पकडून ठेवतो, त्यामुळे ब्रह्माचा अनुभव येत नाही व अनुभव न आल्यामुळे मीच्या उपाधीचा अहंकार शिल्लक राहून जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटतच नाही. जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम. की या चक्रातून जो सुटतो तोच खरा मुक्त होतो. म्हणजे 84 तत्वे अनात्मा आहेत याचा शोध घेता घेता या तत्वाहून अलिप्त असणारा आत्मा मी आहे याचा अनुभव येतो व आत्मभेट होते. तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण, आपुले न मुखे श्रीराम. की तेच ब्रह्म म्हणजे मी आहे. तत्वमसी या छांदोग्य उपनिषदातील वाक्य असून ते तत्व तू आहेस असे सद्गुरू परोपरीने आपल्याला समजावून सांगत असतात. अशा श्री गुरूंची जेव्हा कृपा होते त्या क्षणी मोक्ष मिळतो. त्यासाठी मात्र अधिकारी शिष्य हवा, कारण अधिकारी शिष्याला श्री गुरु बोध देतात व ब्रह्म किंवा आत्मा वस्तूत बोध देतात. त्यामुळे ब्रह्म किंवा आत्मा वस्तूत कधीच बंधनात नसतो. बंधन कल्पित असल्यामुळे ते कधीच सत्य नसते. अविद्येमुळे ते खरे वाटते. ती अविद्याच महावाक्याच्या मननाने निवृत्त होते. आतापर्यंत अनेक जन्मांच्या संस्कारामुळे, चुकींच्या कल्पनामुळे
तो बद्ध होता, पण आता तो गुरुकृपेने बद्धचा जणू मुक्त झाला. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तात्काळ झाली मोक्ष पदवी श्रीराम. की आता श्रोत्याने विचारलेल्या शंकाचे उत्तर मिळाले. त्याच्या मनातील संशय गेला. संत संगतील तात्काळ मोक्ष मिळतो. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणी आला मोक्ष प्राप्ती श्रीराम. की स्वप्नामध्ये जसे एखादा चोर जर घरात घुसला व त्याने चोरी करण्यासाठी घरातील माणसांना बांधून ठेवले असे दिसते व त्याला आपण बांधला गेलो असं वाटते, परंतु स्वप्नातून जाग आल्याबरोबर स्वप्न कधी सत्य नसते, त्यामुळे जाग आल्याबरोबर तो त्यातून सुटला, म्हणजे तो बांधलेला नाहीच. तर तेव्हा त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाले की बंधनात पडलेला हा जीव जागा होतो आणि बंधनातनं सुटतो, म्हणजेच मुक्त होतो. म्हणजे आत्मज्ञाने जागा झालेलाच मुक्त होतो. अज्ञानिसीचा अंती संकल्प दुःखे नासती, तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची श्रीराम. की अशी अज्ञानाची रात्र संपताच मी देह जग सत्य व संकल्पजन्य दुःखे नष्ट होतात व त्यामुळे तिथल्या तेथेच मोक्ष लाभतो. तोडावया स्वप्नबंधन न लगे आणिक साधन, तयास प्रयत्न जागृती विण बोलोची नये श्रीराम. की स्वप्नामध्ये भासलेले बंधन तोडण्यासाठी इतर कोणत्या साधनांची गरज नाही. जाग येणेच याशिवाय अन्य साधन असू शकत नाही. तैसे संकल्पे बांधला जीव त्यास आणिक नाही उपाय, विवेके पाहता वाव बंधन होय श्रीराम. की एकोम या संकल्पामुळे देहोहम असा संकल्प जीवाला झाला, त्यानेच तो बांधला गेला. म्हणजे तिथे अविद्या आहेतच. त्यातून सुटण्यासाठी, त्या अविद्येतून सुटण्यासाठी मी ब्रह्म या विवेकाचाच उपयोग आहे. इतर सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. विवेके पाहिल्या विण जो जो उपाव तो तो क्षीण, विवेक पाहता आपण आत्माच असे श्रीराम. की विवेका वाचून कधीच मोक्ष मिळणे शक्य नाही, म्हणून समर्थांचा विवेकावर अतिशय जोर आहे. विवेका वाचून केलेली सगळी साधना केवळ मोक्षासाठी केलेली साधना केवळ क्षीणच होतो. विवेक असे सांगतो की मी देहादी नसून आत्मा आहे, 82 तत्व मी नाही, मी ब्रह्म आहे. असा विवेक झाल्याबरोबर नित्यमुक्त आत्म्याला बंधन व मोक्ष नाही हे लक्षात येते. त्याला जन्ममरण देखील नाही, ते जीवाला असतात. आत्मा मात्र बंधन रहित असतो. जय जय रघुवीर समर्थ.